तिसऱ्या टीमकडे. लवबर्ड्स, तुम्ही असं तुमच्या आयुष्यातला एखादा अनुभव किस्सा सांगायचा आहे की ज्यामुळे खरंच तुमची रेशीमगाठ अधिक पक्की झाली? माझा जो अनुभव आहे तो माझा नाही म्हणत बरं का आपल्या कार्यक्रमात, आमचा म्हणतो. आमचा जो अनुभव आहे तो एक अविस्मरणीय आहे असं मी समजतो. आणि तो अनुभव घडायला माझा निष्काळजीपणा कारणीभूत ठरले हे मी तितकं प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो. लग्नानंतर आम्ही फिरायला हरिद्वार ऋषिकेशला गेलो होतो. ऍक्च्युली ही त्यावेळेला प्रेग्नंट होती आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की भाऊ गरोदरपणामध्ये तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, तुम्ही प्रवास करू नका, जर जायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवरती जा. परंतु मी खूप आशावादी आहे आणि मी नशिबावरती खूप विश्वास ठेवतो. कारण असं कोणीतरी म्हटलेलं आहे की भाऊ कर भला तो हो भला. जर कर्म चांगले असेल तर माणसाला कुठल्या गोष्टीची अडचण नाही येत. आणि तेच माझ्या बाबतीमध्ये देखील झालं. आम्ही हरिद्वार, ऋषिकेश, डेहराडून, मसुरी सर्व प्रवास केला. त्यामध्ये मी बसने प्रवास केला, रेल्वेनं प्रवास केला, विमानानं प्रवास केला. आणि ऍक्च्युली ते उत्तराखंडमध्ये रस्ते इतके खराब असतात आणि गाड्या खूप आखूड असतात, सगळा पहाडी रस्ता असतो की त्यामध्ये प्रेग्नंट आणि खूप तिथे पाऊस पडत होता. सुदैवाने आम्हाला काही त्रास झाला नाही, काही नाही. आम्ही मारुतीची निस्सीम भक्ती करतो. जिथे जिथे मी जायचो तिथे लकीली मला प्रत्येक ठिकाणी मारुतीचेच दर्शन व्हायचे. हा एक मी प्लस पॉइंट सांगतो त्या माझ्या सेवेचा. आणि आमचा मुलगा वगैरे खूप व्यवस्थितशीर झाला. दुसरा इन्सिडेंट म्हणजे आमच्याकडे गौरीचा कार्यक्रम होता. गौरी विसर्जन वगैरे झालं आणि विसर्जनानंतर सर्व डेकोरेशन वगैरे काढलं. रात्रीची वेळ होती आणि लोड शेडिंग, लाईट गेले. दिवा लावायचा त्यासाठी मी उठलो आणि चुकून माझा पाय हिच्या पोटावरती पडलेला. ही बिचारी इतकी समंजस होती, जर माझ्याकडनं काही चूक झाली असती तर हिनं मला आयुष्यभर माफ केलं नसतं. परंतु देवकृपेनं आमचा मुलगा वाचला. मी इथेच तिला अभिवचन दिलं. मी दुकानामध्ये दागिने घडवतो तसं आपलं बाळ, आपल्याला सुसंस्कार, चारित्र्य, ज्ञानशील एकता, हे सगळ्या गोष्टी मुलामध्ये आपल्याला घडवायच्या. आणि त्याचं नाव आम्ही रघुवीर ठेवलं. जय जय रघुवीर समर्थ असं रामदासांनी म्हटलंय. तर लेटेस्ट आम्ही 3 महिन्यापूर्वी सज्जनगडला जाऊन आलो समर्थ रामदासांच्या दर्शनाला. आणि दुसरा प्लस पॉइंट, तो माझा मुलगा 1.5 वर्षाचा असताना 150 पायऱ्या तो स्वतः पायी चढला. म्हणजे हा माझ्यासाठी एक प्लस पॉइंट आहे की जर आपण भक्ती मार्गामध्ये जर गेलो तर माणसाला अडचण कुठल्या गोष्टीची येत नाही. आणि स्वामी समर्थांचा देखील तारक मंत्रामध्ये म्हटलेलं आहे, आज्ञे वेळा काळही नाणेही त्याला, परलोकी विना भीती कशाला. तर मला एवढंच माहिती आहे, माणसाचे जर कर्म चांगले असेल तर खडतर संकटावरती देखील माणूस मात करू शकतो. हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे. बहिणी, तुम्हाला काही सांगायचं? मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हा यांनी माझी खूप साथ दिली. तुमचे आभार मानते की तुमचा हा अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलात. आणि इथेच स्वरूप आपली दुसरी फेरी सुद्धा संपलेली आहे.